धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. यामध्ये जर आपण पाहिलं तर भूम, परांडा, कळंब या भागामध्ये पूर आला आणि त्यामध्ये मोठं नुकसान झालं. शेतकरी सध्या हतबल आहे, दिवाळी साजरी करू शकत नाही. अशामध्ये आता शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत ते आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्तांना ते मदतीचा हात देत आहेत. अरविंद सावंत जे आपल्यासोबत आहेत. तर आज मदतीचा हात देण्यासाठी आला. काय भावना आहेत? प्रचंड नुकसान झालं. भावना म्हणजे तीव्र आहेत, दुःखाच्याच आहेत. आणि जेव्हा घडत होतं तेव्हा आम्ही ओमराजे निंबाळकरांचं साहस आणि धाडस पाहत होतो आणि अभिमान वाटत होता की आपला खासदार कोणत्या पद्धतीनं सर्वसामान्यांचे जीव वाचवतोय आणि मदतीला धावून जातोय. आणि आमचा जीव वरती कासावीस होत होता की काय करता येईल अशा वेळेला. थोडस ओसरलं आणि मी त्यांना फोन केला, म्हटलं आपल्याला काय करता येईल. तर म्हटलं आम्ही मर्यादित जे काय आहोत छोटेसे, तरी मी खासदार पण एका महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांच्या युनियनचा अध्यक्ष. त्या कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतनं देणगीतनं आम्ही एक आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. न्यास उभा केला, ट्रस्ट उभा केला. त्याला नाव दिलं जाणीव. ही जाणीव मुळांची आणि मूल्यांची. हे नाव देताना सुद्धा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा संस्कार समोर होता. ज्यांनी शिवसेना निर्माण केली तेव्हा 80% समाजकारण, आणि त्या समाजकारणात 66 सालपासून काम करणारा मी एक दिवस आहे. त्यामुळे सातत्यानं आरोग्य शिबिरं घेणं, रक्तदान शिबिरं घेणं, चष्मा शिबिरं घेणं, स्वच्छता अभियान घेणं, ह्याला राजकारणात यश अपयशाची कधी पर्वा नाही केली. समाजकारणाचा वसा दिसलो होता आणि तो असा शिवसैनिकांच्या असा अंगी बांधलेला आहे. त्यामुळे जेव्हा ओमराजे निंबाळकरांसारखा शिवसैनिक, मी असं म्हणतो, खासदार धावून जातो ना, ते त्याचं प्रतीक आहे. न सांगता ते काय बघताय तुम्ही जायचं नाही सांगायला लागत, तो उपजत धावणार पटकन कोणावर संकट आलं का. म्हणून आम्ही ठरवलं की आपल्याला काय करता येईल. मग मी आमदार कैलास पाटलांशी पण बोललो, तर ते म्हणाले उमराजींनी सांगितलं कैलासजी पण बोलून घ्या. पण ते म्हणाले माझ्या धाराशिवमध्ये 2-3 गावं इतकी भयानक आहेत की विचारू नका. मग त्यांनी मला ते लाखी, बेल्ला, बेलगाव ही गावं सांगितली. ते म्हणाले या गावांना मदत करूया. म्हणजे मी करू. आणि मग आम्ही असं ठरवलं की अन्नधान्याचा पुरवठा करू. मग त्यांना तारीख विचारली. तर दोघांनी म्हणून आला 10 तारीख सांगितली. म्हणून आज आलो. आणि त्याच्यामध्ये आम्ही देताना एक किट प्रत्येक उमऱ्याला देणार. त्या किटमध्ये 23 किलोच्या वस्तू आहे. पण त्यामध्ये तांदूळ आहे 3 किलो, गव्हाचं पीठ आहे 5 किलो, साखर 3 किलो. कारण आता दिवाळी येते. दिवाळीचा विचार करून आम्ही मुद्दाम रवा, मैदा, बेसन, पोहे हे सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या. का तर त्यांना बिचाऱ्यांना दिवाळी. मग चणा डाळ पण दिली, शेंगदाणे पण दिले. बाकी मग तुरडाळी आहेत, चणा, अख्खा चणा पण आहे, मूग आहे, मटकी किंवा मूग आहे, असं सगळं जीवनावश्यक लागणाऱ्या गोष्टी. तेल आहे, गोडे तेल 2 किलो आहे, खोबरेल तेल 1 किलो आहे, असं सगळं आम्ही त्या घरामध्ये देत आहोत. मिठापासून मसाल्यापासून एक वस्तू नाही अशी की त्यांना घरात जाऊन आपलं अन्न शिजवताना अडचण येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर तुम्ही मदत करताय त्यामुळे नक्कीच त्यांना दिलासा मिळेल. मात्र इतकं मोठं नुकसान आहे की त्या शेतकरी कर्जमाफीची मागणी जी आहे तो वारंवार करतोय. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतोय. आता मुख्यमंत्र्यांनी एक पॅकेज जाहीर केलं. त्यावर आपण समाधानी आहात का? आणि कर्जमाफीसाठी काय भूमिका असेल तुमची? मला वाटतं या संदर्भात आदरणीय उद्धवजींनी पहिली घोषणा केली होती, मागणी केली होती की या सरकारला माझी विनंती आहे की निदान तुम्ही संवेदनाशीलता ते दाखवा. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात पुढे करताना असा आखून गेलेला हात करणार, हात पुढे घेता पूर्णपणे करा आणि 50,000 रुपये हेक्टरी द्या. राज्य सरकार काय परिस्थिती आहे याची जाणीव होती, म्हणून त्यांनी आणखी पुढे सांगितलं की पीएम केअर फंडामधून पैसे मागा. हे सगळे नादान बीजेपीच्या आमदारांनी कोविडच्या काळामध्ये, जेव्हा महाराष्ट्र सुद्धा कोविडग्रस्त होता आणि उद्धवजी जनतेचे प्राण वाचवत होते, तेव्हा यांनी हा पीएम केअर फंड खाजगी आहे, त्या सगळ्या आमदारांनी त्या खाजगी फंडाला पैसे दिले. मुख्यमंत्री महाराष्ट्र सहायता निधीला दिले नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधी खाजगी आहे, तो सरकारी होता, तिथं पैसे नाही दिले. पैसे इकडे पीएम केअर फंडाला.
करोडो रुपये जमा झाली आहेत कोणाकोणाचे. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सारखा तोही एक मोठा फंड आहे त्यांचा, त्यातून का नाही देत? आणि मग त्याच्यासोबत आणखी उद्धवजींनी सांगितलं की कर्जमाफी करा ताबडतोब. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना कोणतीही मागणी नसताना पहिल्या बैठकीत या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज पूर्णपणे कुठल्याही अटी शर्ती विना माफ केलं होतं. ते विसरता येणार. आणि म्हणून याच 2 मागण्या घेऊन उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा आहे. स्वतः आदरणीय उद्धवजी तिथे येत आहेत. कारण यानं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे पॅकेज नाही होणार आहे समाधान. ते येईल तेव्हा येतील, पैसे येतील ते तुम्ही बघा. 1 कोटीपेक्षा अधिक काही लाख आपली हेक्टर जमीन ही आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये येते. त्यातलं 69,70,000 जी काय आहे हेक्टर शेती ती उद्ध्वस्त झालेली आहे. 69 लाख किंवा 70 लाख हेक्टर शेती जर उद्ध्वस्त झाली असेल तर 70% अधिक उद्ध्वस्त झाली. तुम्ही देताय काय त्यांना? तरी मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी आम्ही कर्जमाफी. त्यांचं आयुष्यभर योग्य वेळच आहे ना. त्यांचं प्रत्येक गोष्ट तुम्ही ती योग्य वेळ म्हणजे काय? राजकीय, सामाजिक नाही. गोरगरिबांबद्दल संवेदना नाही, ती राजकीय योग्य वेळ असते. आता दिले तर मला लाडकी बहीण, निवडणुकीच्या वेळी दिले तर मला मतं मिळतील. आमच्या बहिणी बिचाऱ्या भोळ्या फसल्या ना. आता त्यातल्या किती बहिणींच्या कपात केली ती बघा. किती पैसे आलेले. ते ही जी पद्धत आहे ना ते दुर्दैव आहे. गरजेला थांबून नाही जाणार. त्याला मला गरज आहे तेव्हा मी देईन तुम्हाला. तुमची गरज आहे म्हणून नाही. माझी गरज काय तर मला सत्तेवर बसायचं आहे. मग मला सत्तेवर बसायचं आहे तेव्हा मी जाहीर करीन. आणि आम्ही सगळे भोळे, आम्ही भोळे आहेत ना. मला सांगा, देशाचे पंतप्रधान बिहारमध्ये जातात, निवडणूक घोषणा झाली आता तारीख झाली ना, त्याचे 8 दिवस गेले त्या अगोदर, 8-10 दिवस 10,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात जमा केले. 75 लाख महिलांच्या. म्हणजे काय आहे हा? भ्रष्टाचार नाही? तो गुलाम निवडणूक आयोग बसलाय ना, त्याला दिसलं नाहीये? हिंमत आहे बोलण्याची? दुसऱ्यांनी केलं तर रेवडिया उडाते वाम. रेवडिया कोणी दुसऱ्याने छोटं मोठं काही गोरगरिबांचं माफ केलं, हे रेवडिया बांट रहे हैं. आपने क्या किया? मिठाई बांट रहे हो एकदम. वो बेचारा रेवड़ी दे रहा था, तुमने मिठाई का पूरा बॉक्स बांट रहा. भ्रष्टाचार नाही का? प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आपण तानाजी सावंत आपल्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या पक्षामध्ये ते काम करत होते. मात्र त्यांच्यावर थेट रोहित पवारांनी आरोप केलाय. त्यांचे ते नाव जोडलं जाते. त्यावर आपली काय नेमकं म्हणणं? तानाजी यांचं नाव वडिलांनी तानाजी का ठेवलं हाच माझा प्रश्न आहे. कुणाच्या बाजूने उभं राहू त्यांना आयुष्यात नाही कळलं. यापूर्वी भ्रष्टाचार कायच ना ते, म्हणून मी बोललो ना, ते नाव त्यांना शोभत नाही. बरोबर, असं त्यांचं वर्तन आहे म्हणून त्यांच्यावर अधिक बोलणार नाही. पण मूळ मुद्दा असा आहे, गृहराज्यमंत्री सांगतात की मला वरून मोठ्या माणसाचा दबाव आहे. तो वरून कोणाचा दबाव आला ते कळू द्या आम्हाला. आणि मग गृह खात्याचे स्वतः मुख्यमंत्री गृह खातं त्यांच्याकडे आहे ना, केली असेल गृहमंत्री. तुम्ही काय करत होता? कसं काय गुंडांना तुम्ही पुस्तकांची परवानगी देता? वा, नामचीन गुंड तुमच्या व्यासपीठावर आहेत. भाषणाच्या सुरुवातीला नावं घेण्याच्या पद्धतीत त्यांनी त्याचं गायवळचं नाव देवेंद्र फडणवीसांनी घेतलंय. ही बीजेपी आहे बरं का, पार्टी विथ डिफरन्स. आपण जर पाहिलं तर गायवळ प्रकरणावर देखील अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मला सुरुवात साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.